नमस्कार, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गेल्या रविवारी आम्ही गेलेलो रत्नागिरीला, कारण आमच्या मजल्यावरील शेजारच्या स्पंदनचा व्रतबंध सोहळा म्हणजेच मुंजेचा कार्यक्रम होता. यासाठी आम्ही सकाळीच CST वरून जनशताब्दी एक्सप्रेसने प्रवास सुरू केला. ट्रेन थोडी लेट होती. साधारण 12:15च्या सुमारास आम्ही रत्नागिरीला पोहोचलो. रत्नागिरीतील पोमेंडी काजारघाटी येथील महालक्ष्मी मंदिरात हा व्रतबंध सोहळा आयोजित केला होता. हे मंदिर रत्नागिरी शहरापासून साधारण 6 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार हे मंदिर सुमारे 500 वर्ष जुनं असून श्री महालक्ष्मी, श्री महाकाली आणि श्री व्याघ्रांबरी देवीचं स्थान इथे आहे. नवरात्र, पौर्णिमा आणि विशेष देवी उत्सवांमध्ये येथे गर्दी असते. हल्लीच या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम पार पडलं. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मंदिराच्या आजूबाजूला गर्द झाडी असल्यामुळे येथील वातावरण थंड होतं. सर्वप्रथम या मंदिरात जाऊन आम्ही देवींचं दर्शन घेतलं. गावाकडील मंदिराची एक खासियत म्हणजे छान अशी फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई मन प्रसन्न करते. छान असं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या सभागृहाकडे, जिथे व्रतबंध सोहळा सुरू होता. ट्रेन रत्नागिरीलाच उशिरा पोहोचल्यामुळे या सोहळ्यातील काही रीतिरिवाज आम्ही मिस केले. हे आहे आमच्या शेजारचं देसाई कुटुंब, ज्यांचं गाव हातखंबा रत्नागिरी. आता व्रतबंध सोहळा हा शेवटच्या टप्प्यात होता आणि त्यावेळी आम्ही तिथे पोहोचलो होतो. यानंतर आम्ही सर्वांनी आहेर करून स्पंदन सोबत फोटो काढला. घरातील सर्व नातेवाईक स्पंदन सोबत फोटो काढण्यात मग्न होते. गावातील खूप सारी मंडळी आणि नातेवाईक या सोहळ्याला हजर होते. पावसातील मंदिराबाहेरचं हे दृश्य तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली होती. खूप दिवसानंतर असं निसर्गाच्या सानिध्यात आणि पंक्तीत जेवायचा आस्वाद आम्ही घेणार होतो. इथलं जेवण सुद्धा अगदी चवदार होतं. वरण, भात, काळ्या वाटाण्याची उसळ, बटाट्याची सुकी भाजी, वडे, कांदा भजी, पापड, लोणचं
कोशिंबीर, जिलेबी असा काहीसा मेनू या सोहळ्यात होता. निसर्गाच्या सानिध्यात बसून असं जेवण करणं म्हणजे एक स्वर्गसुखच. छान असं जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो मंदिराशेजारील निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी. गेले 2 दिवस इथे जोरदार पाऊस पडत होता असं गावकऱ्यांनी सांगितलं. हा व्रतबंध सोहळा छान प्रकारे पार पडल्यानंतर आम्ही गेलो देसाई यांच्या घरी हातखंब्याला. निसर्ग पाहायचा असेल तर कोकणात या आणि कोकण पाहायचं असेल तर पावसात नक्की एकदा या. संध्याकाळच्या सुमारास सर्व कार्यक्रमानंतर स्पंदन बेटाची घरात एंट्री झाली. आजचा स्पंदनचा व्रतबंध सोहळा म्हणजेच मुंजेचा कार्यक्रम छानरित्या पार पडला आणि देसाई कुटुंबियांनी रत्नागिरीत आम्ही मुंबईवरून आलेल्या शेजाऱ्यांची केलेली ही उठाबस म्हणजेच आदरातिथ्य खूपच छान होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्यामुळे मी संध्याकाळी निघालो रत्नागिरीवरून मुंबईच्या दिशेला आणि आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.